नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजा. खरं तर शेती करत असताना आपण वेगवेगळ्या फळपिकांची पिकं घेत असतो. आपल्याकडे पेरू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, डाळिंब आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, आंबा आहे. अशा वेगवेगळ्या पिकामध्ये काम करत असताना आपला जो काय संत्र्याचा बाग आहे ह्या 10 एकर क्षेत्रामध्ये आपण 2000 झाडे लावलेली आहेत. आणि इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून आपण 20x10 म्हणजे अंतर ह्या दोन उळीमधलं अंतर आपलं साधारणतः 20 फूट आहे आणि दोन झाडामधलं अंतर आपलं 10 फूट आहे. अशा पद्धतीने आपण नियोजन करत असतो. आणि आज आपल्या बागेची हार्वेस्टिंग चालू आहे. आणि मालाची क्वालिटी जर पाहिजे झालं तर खूप चांगल्या क्वालिटीचा माल बाजारपेठेमध्ये आपण पाठवत असतो. ह्या पद्धतीचा आपला माल आहे आणि अतिशय सुंदर आणि अशा पद्धतीचा माल आहे. हे फळं पाहू शकताय. अशा पद्धतीचे जर फळं असतील तर बाजारपेठेमध्ये याला चांगली मागणी असते आणि चांगल्या पद्धतीचे रेटसुद्धा भेटत असतात. आता आपल्या तोडणीचं काम चालू आहे. अशा पद्धतीने झाडावरती शिडी लावून तोडायचं काम चालू आहे. कारण की खूप उंच अशी झाडं गेलेली आहेत. 15-20 फुटापर्यंत झाडाची उंची आहे. आणि अगदी शेंड्याला जर माल असेल तर तो काढण्यासाठी आपल्याला शिडीचा वापर करावा लागतो. आणि अशा पद्धतीने आपले जे काही कामगार आहेत ते वरती चढून माल तोडण्याचं काम करत असतात. शेंड्यावरती जो माल असेल, मध्ये माल असेल, खाली माल असेल, सगळ्या ठिकाणचा माल तोडला तर चांगल्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये पाठवता येत असतो. आणि जर संत्रा तोडत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की माल हा कोणता साईजचा तुटला गेला पाहिजे, किती कलरचा तुटला गेला पाहिजे, कसा असला पाहिजे. हा फार महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचदा होतंय काय, संत्रा जास्त खूप पिकून दिला जातो आणि नंतरच्या काळात मात्र तो खराब होऊन जातो. अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांमध्ये संत्रा तोडताना संभ्रम असतो आणि हा संभ्रम दूर होणं फार गरजेचं आहे. आणि तो जर संभ्रम दूर झाला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं उत्पन्न भेटू शकतं. आता संत्रा तोडत असताना आपल्याला जो काही माल तोडायचा आहे, साधारणतः हा जो काही कलर आहे, साधारणतः याला आमच्या भागात कवडी पडणे म्हणतात. म्हणजे जो काही पूर्ण हिरवं फळ असेल, ह्या हिरव्या फळावरती थोडासा पिवळसर डाग यायला लागला तर अशा पद्धतीचा माल तोडणं गरजेचं आहे. कारण की हा बाजारपेठेमध्ये जाईपर्यंत 3-4 दिवस लागत असतात. नंतरच्या याला काळामध्ये कलर येत असतो. म्हणून जो काही संत्रा तोडायचा आहे आपल्याला तो साधारणतः अशा निम्मा हिरवा आणि निम्मा पिवळसर कलरचा तोडणं फार गरजेचं असतं. जास्त जर आपण कलर येऊन दिला तर निश्चितपणे तो जास्त खराब नंतरच्या काळात टिकवून क्षमताची कमी राहू शकते आणि तो जास्त नंतर कलर डाऊन होऊ शकतो. परंतु अशा पद्धतीचा कवडी पडणे म्हणतात आमच्या भागामध्ये. म्हणजे काही ठिकाणी डोळा पडणे असेल, काही ठिकाणी कवडी पडणे असेल. अशा पद्धतीचा जर कवडी पडलेला माल असेल तर निश्चितपणे हा माल बाजारपेठेमध्ये चांगल्या दराने आणि जास्त भावाने विकत असतो. म्हणून अशा पद्धतीचाच माल तोडणे गरजेचं आहे. या ठिकाणी सुद्धा फळं आहे. तुम्हाला एक फळ मी तोडून दाखवते. आता या ठिकाणी 2 फळं आहेत. हे जास्त हिरव्या कलरचं आहे आणि हा जो काही आहे माल हा आपल्याला त्याच्यामध्ये तोडणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा जो काय माल आहे ह्या पद्धतीचा आता माल तोडणं गरजेचं आहे. आता आपण कॅरेटमध्ये तो काही माल तोडलेला आहे तो पण पाहणार आहोत. या ठिकाणी आपलं जे काही कॅरेट आहे त्या ठिकाणी पाहिलं तर आपण ह्या अशा पद्धतीचा माल तोडलेला आहे. त्यामध्ये थोडासा हिरव्या कलरचा आहे, थोडासा पोपटी कलरचा आहे, पिवळसर कलरचा आहे. या सगळ्या गोष्टींचा नंतर घरी जाऊन सॉर्टिंग करून व्यवस्थित आपण माल बाजारपेठेमध्ये पाठवत असतो. आणि चांगल्या पद्धतीचा माल आपण बाजारपेठेमध्ये पाठवला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होत असतो आणि त्यातून आपल्याला अधिकचं उत्पन्न भेटत असतं. आता ही जी काही साईज आहे ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची अशी साईज आहे. आणि अशा पद्धती साईज जर असेल तर निश्चितपणे आपल्याला चांगले बाजारभाव भेटत असतात. आणि हा जो काही हिरवा कलर आहे हा सुद्धा बाजारपेठेमध्ये चालू असतो. वरती झाडावरती पाहिलं तर आपल्याला इथं भरपूर मोठ्या प्रमाणात माल दिसतोय. त्याची साईज होताना दिसून येते. काय साईज बारीक आहे. आणखी साईज झाल्यानंतर आपण तो तोडणार आहेत. पुढं पण आपल्याकडे लेबर आहेत, तोडायचं काम चालू आहे. पाहू शकता अशा पद्धतीने लेबर काय करतात, आपला माल तोडतात झाडावरचा. काही जो काय खाली माल असेल तो आपण हाताने तोडतो आणि जो काय जास्त उंचचा माल आहे तो मात्र आपण शिडी लावून तोडत असतो. त्या झाडावरती खूप उंच माल आहे तेव्हा त्यासाठी आपण शिडीचा वापर करतो आणि शिडीच्या माध्यमातून तो वरचा माल खाली घेत असतो. आता ते आपल्या कामगार आहेत ते कशा पद्धतीने वर चढतायत ते आपण पाहू आणि तो माल कशा पद्धतीने तोडला जातो हे पाहू शकता. आता इथं खूप उंच असा माल आहे. शेंड्यावरती 2 खूप मोठी फळं आहेत. ती तोडू दाखव बरं. वरची शेंड्याची वरची ही अशा पद्धतीने शिडीवर चढलं जातं वरती आणि नंतर तो माल तोडला जातो. हा तोडते हे पहा. आता खूप सुपर असा माल आहे आणि चांगल्या साईजचा माल आहे. आता पाहू शकताय शेंड्याचा माल आहे पण साईज अगदी 300-400 ग्रामची फळाची साईज आहे. आणि अशी जर क्वालिटीची फळं निघली तर निश्चितपणे बाजारपेठेमध्ये आपल्याला खूप चांगले बाजारभाव भेटतात आणि उत्पन्न पण वाढतं. कारण की याचं आता हे 2 फळं आपली 700-800 ग्रामची भरणार आहेत. अशाच पद्धतीची अनेक अशी फळं आहेत झाडावरती की ज्या तोडायचं काम चालू आहे. ना आपला हा आंबिया बहार आहे. आंबिया बहाराचं काम तोडायचं काम चालू आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जो काही बहार आहे हा मृग बहार आहे. हा आपला पुन्हा जानेवारीमध्ये तोडण्यासाठी येणार आहे. म्हणून अशा वेळेस आपण योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. माल व्यवस्थित तुटणं गरजेचं आहे. आणि माल तोडत असताना हा देठाकरता जो काही भाग असेल
हा सुद्धा फाटला नाही पाहिजे. जे काही देठ असेल ते देठ व्यवस्थित तुटलं गेलं पाहिजे आणि त्यातून ते फळ बाहेर आलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग असतो. म्हणून शेतकऱ्यांनी जे काही आपली संत्रा शेती आहे, सेंद्रिय संत्रा शेतीमध्ये माल तोडत असताना चांगला कलर आणि मालाची तोडणी व्यवस्थित होणं गरजेचं आहे. समजा आता इथे काही फळं आहेत ते तुम्हाला मी तोडून दाखवतो. समजा हे फळ असेल, फक्त हे असं या पद्धतीने असं दुमतं जर केलं तर अशा पद्धतीने तुटतं त्याचं हे हा भाग हा सोलला गेला नाही पाहिजे. आणि तो जर सोलला गेला तर निश्चितपणे आपलं फळ पुन्हा बदल्यामध्ये ग्राह्य धरलं जातं. म्हणून माल तोडत असताना ह्या दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. एक तर आपला माल हा असा थोडासा अर्धा कच्चा असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मागचा भाग असेल हा तुटला गेला नाही पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येऊ शकतो आणि त्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येऊ शकतं. धन्यवाद.